हे पण मंदिर आहे. आणि आता आम्ही निघालोय कल्याणला घ्यायला फायनली. पावसाळी वातावरण झाले जरा जेजुरीच्या इथे. आणि रॅन्स दात लागला हलायला. एक दात हलायला लागला. ते मी हात नाही लावत आहे, नाही तर वाकडे येतील सगळे. आणि या सगळ्या बकऱ्या बघा किती. पाऊस आणि माझी तब्येत. आपल्या शेता. आणि हा आहे जेजुरीचा रोड. तुम्ही रोड बघू शकता, एकदम मस्त रोड आहेत, खूप छान रोड आहेत सगळे. आणि या रोडवरनं असं जेजुरी गड पण दिसतोय बघा. मी मंदिराचं पण काढलेलं आहे, जेजुरी मंदिराचं. मंदिर पण असं स्पष्ट असं गड दिसतोय पूर्णपणे क्लिअर. आणि हे आहे जेजुरीचं मंदिर. आणि हे जेजुरी मध्ये आतमध्ये जाण्यासाठी एंट्रन्स गडावरती जायला. आज गर्दी पण एवढी आहे, रविवार आहे ना. आता आम्ही पोचलोय सासवड मध्ये. चालू आम्ही पेरू वगैरे गेला आणि जे आहेत गावठी अंडी. आम्ही लाल माठ वगैरे अजून शेतातल्या फ्रेश भाज्या होत्या. 50 रुपयाला 3 द्या द्या. मग घेतली आम्ही ज्वारी घ्यायला आलो जरा. बघा आता आमची गाडीची अशी अवस्था झाली. सगळे भाजी, लसूण, कांदे बिंदे, लाल माठ, माझा तरी काय मुळा पिळा असं सगळी अवस्था झाली. आम्ही सगळे शेतकऱ्याला घेतले. शेतकरी रस्त्यालाच असतात विकत. माझा तरी गाला घे. आम्ही सगळं त्यांच्याकडून काय काय घेतलं विकत, पपई वगैरे, फळं बिळं. माझा तरी गाला घे. चांबळी आणि आम्ही आहोत चांबळी गावामध्ये. चांगले कांदे कांदे वगैरे आहेत आजींकडे विकायला. सो आम्ही कांदे घेतले 30 किलो. मस्त कांदे. या आजी काय यांच्याकडे आम्ही कांदे घेतले. आईनी परत जाऊन काहीतरी पालक आणि शेपू घेतली वाटतं. कुठे गेली हे बघा. काय घेतलंस ग? शेपू आणि पालक झाला. अर्धा तास गेला इथे पाऊस. आम्ही मम्मा माझ्या चॅनलवर आहे. निघालो आता आम्ही. बस फ्लावर पण चांगले आहेत. वापस आम्ही उतरलोय. स्वप्नीला फ्लॉवर आवडतो, सो मग आम्हाला इथे फ्लॉवर दिसलाय चांगला. गावठी अंडी पण आम्हाला दिसली. नाही तुम्ही काढू शकता तसं काय नाही. आलो आम्ही गावठी अंडी घ्यायला. बाबा म्हणतात 100% एकदम गावठी. 100% 100% किती लाईट रे? आणि मग अंडी घेतली, टमाटा घेतला, कोथिंबीर घेतली, अजून 30 ला पावशेर आहे किलो ना. कांद्याची पात हे घ्या. घेतल्या, शेंगा शेंगा घेतल्या. आणि अशी झाली आमची. आणि आता फायनली आमचं सगळं घेऊन झालंय आणि आता आम्ही निघालोय. सासवड मध्येच गेले 2-3 तास होतो आम्ही हे ते सगळं बघत. अंडे कुठे ठेवायचे? अंड्यांचा ट्रे कुठे ठेवशील? हलणार नाही स्वप्ने. अशी आमची गाडी पूर्ण सामानाने पॅक झाले. हे घेतले आलो आता आम्ही पोपदेव घाटामध्ये. हा काय नाही, आमच्या गावापेक्षा कमीच वेळ. 2च वळण आहेत पण खूप डेंजर वळण. आता तसं वळण नाही, टर्निंग आहेत ना. कुठलं आहे?
ते बघ वरती टेकडीवर मंदिर आहे बघ. टेकडी माहिती आहे. त्या मागं नाही बुट्टा. हा खायचा आहे. हे सगळं पुणे दिसतंय खाली पुणे. खायचा आहे बुट्टा. सगळं पुणे. अरे माझा पाय मग. Very looking nice. आणि आता हे सगळं पुणे दिसतंय. चायना सारखं आहे बिलकुल. अजून बनवत आहेत ना. पिल्लू तुला अनचेष्टा स्क्रिप्टेड व्हिडिओ वाला को डॅडी कूलिंग. मग आलो आम्ही फूड प्लाझा मध्ये नाश्ता करायला. छान असं क्लायमेट चालू आहे बाहेर. झालंय बाहेर. आणि आता आलो आम्ही मुंबईमध्ये आणि मुंबईची ट्रॅफिक सुरू झालेली आहे आता. फायनली काही चालू आहे आम्ही आता गावावरून. आणि हे एवढं आता आमचं गावावरून आणलेलं सामान झालंय. ते ड्रायफ्रूट मी ट्रायपॉडला पकडले लावलं मला. आणि फायनली आता आम्ही घरी आलोय. कचरा लादी वगैरे करून झालं तर जेवण करू. तर बाय बाय. लादी पुसून झाले त्याच्यामुळे लादीवर लोळत बसलाय आता. थंडी चहा बिस्किट खाऊ. मग मी गेट बंद कर एसी लावली आहे सगळं उघडं आहे.